गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली। माहिती अशी होती की एक युवक नामे अरबाज ॲक्टिवा गाडी विकण्याच्या तयारीत आहे। यानंतर युनिट 3 ने तत्काळ घटनास्थळी जाऊन युवकास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून विचारपूस केली। विचारपूस दरम्यान संशयित युवकाने पाचपावली हद्दीतून 2 मोटरसायकल, लकडगंज हद्दीतून एक ॲक्टिवा आणि यशोधरा नगर हद्दीतून 2 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले। यामुळे एकूण 6 वाहने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी आरोपीकडून एकूण 6 वाहने जप्त केली आहेत। आरोपीने सांगितले त्याला पैशांची अत्यंत गरज होती म्हणून त्याने चोरी केली। पोलिसांनी आरोपीवर अधिक तपास सुरू करत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे। आमचे युनिट 3 चे कर्मचारी अधिकारी हे लकडगंज पोलिसांच्या हद्दीमध्ये माल धक्क्याजवळ पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की एक अरबाज नावाचा इसम आहे, तो ॲक्टिवा गाडी विकण्याच्या प्रयत्नात आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला, त्याच्यावर ताब्यात घेऊन त्याला विचारले असता त्याने एकूण पाचपोलीमध्ये 2 मोटरसायकल ॲक्टिवा, लकडगंजमध्ये 1, यशोधरा नगरमध्ये 2 असे एकूण 6 ॲक्टिवा आणि मोटरसायकल चोरी केलेल्या त्यांनी कबूल दिले व 6 मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहे। सदर चोरी कशा करतो यावर विचारले असता त्यांनी सांगितले की तू मेडिकल ट्रीटमेंट त्याच्या केसाबाबत चालू आहे, त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी इतर चोरी केलेल्या आहे। आरोपी व गाड्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत। तर याचे दोन्ही आरोपी किती आरोपी त्यांचा समावेश आहे? कुणाला गाडी अजून विकली होती का त्यांनी? अच्छा, 2 आरोपी आहेत, एक सरफराज सलीम शेख व अरबाज अहमद रईस अहमद, हे दोघी पण आपण ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत। अटक आरोपींपैकी कोणाचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड? अरबाज अहमद जे आहे त्याच्यावर कोणता रेकॉर्ड नाही आहे, परंतु सरफराज जो आहे त्याच्यावर पुन्हा विश्रांतवाडी येथे एक 302 चा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। महान्यूजकरिता कॅमेरा पर्सन विशाल बंबड़वाडसह रिंकू पांतावने, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।